होईल, कसं होईल, आपलं काही चुकेल का, कोणी बोलेल का? एखाद्या नवीन शहरामध्ये तुम्ही गेले तर त्या शहरातले लोक कशी माहिती नसते आपल्याला, एक भीती मनामध्ये असते. आता तुम्ही पहिलाच तुमचा दिवस आहे कॉलेजचा आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा ती आहे. आता आपला क्लास कुठं होईल, आपल्याला कोणते सर शिकवतील, लायब्ररीमधून मी पुस्तक कसं काढलं पाहिजे, मला आता स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा तर मी कोणाशी संपर्क साधला पाहिजे, मी हा खेळ खेळतो, मी कबड्डी प्लेअर आहे तर मग कबड्डी कॉलेजच्या कबड्डी टीम मध्ये माझं सिलेक्शन कसं झालं पाहिजे, यासाठी मी कोणाशी संपर्क साधला पाहिजे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आणि असंही साहजिक आहे. मग या सगळ्या प्रश्नांची उकल या इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून तुमची होणार. हा प्रोग्राम विद्यार्थी मित्रांनो 4 दिवस चालणार आहे. या 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या दिवसाची तुमची हजेरी होईल आणि तुमच्या हजेरीत तुमच्या नावाच्या समोर त्या प्रत्येक 4 दिवशी तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे, ती असेल तुमची उपस्थिती. आणि हे कंपल्शन आहे, हे कंपल्सरी आहे. कंपल्सरी यासाठी की सरांनी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की इंडक्शन प्रोग्रामचा तुम्हाला एक क्रेडिट मिळणार आहे. आता क्रेडिट काय हा शब्द सुद्धा तुमच्यासाठी नवीन आहे. क्रेडिट काय असतो, तो तुम्हाला कसा मिळवायचा आहे, या सगळ्या संदर्भाने उद्याच्या सेशनला तुम्हाला डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर सर आणि डॉक्टर विलास गायकवाड सर डिटेल मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला या 3 वर्षामध्ये किती क्रेडिट कमवायचे, ते क्रेडिट तुम्हाला कसे मिळवायचे आहे, ही सगळी माहिती, सगळी इत्तमभूत माहिती तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये जेव्हा आपण उद्याला येऊ 11 वाजता याच ठिकाणी डॉक्टर डोणगावकर सर गायकवाड सर तुम्हाला ती माहिती देतील. पण एक माहिती तुम्हाला मी आत्ताच देतो की या इंडक्शन प्रोग्रामचा एक क्रेडिट तुम्हाला मिळणार. असं समजा की सोप्या भाषेत क्रेडिट म्हणजे मार्क. काही मार्क आपल्याला आपल्या परीक्षेच्या माध्यमातून मिळवायचे आहेत, काही मार्क आपल्याला आपल्या कॉलेजच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या ऍक्टिव्हिटी मधून मिळवायचे असतात. त्या ऍक्टिव्हिटी पैकी एक ऍक्टिव्हिटी आहे इंडक्शन प्रोग्राम, ज्याला आपण अभिक्रम प्रक्रिया म्हणतो. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला 4 दिवस संपूर्ण कॉलेजची माहिती दिलेली आहे. तुम्हाला आता माझी ओळख नाही, तर तुम्हाला तनपुरे सरांची ओळख नाही, तुम्हाला संजीव सरांची ओळख नाही. लायब्ररीत गेल्यानंतर तिथं कोणते सर बसलेले आहेत त्याची माहिती तुम्हाला आहे. मग लायब्ररीयन सर तुम्हाला भेटायला आहे. मग लायब्ररीचं कार्ड कसं काढलं पाहिजे, कशी पुस्तकं तुम्हाला इश्यू होतील, किती दिवसात ते तुम्हाला जमा करायचे आहे, खेळामध्ये नाव द्यायचं असेल तर तुम्ही कोणाकडे नाव दिलं पाहिजे, एखाद्या कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायला तुम्ही कोणाकडे नाव दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची इत्तमभूत माहिती या 4 दिवसात तुम्हाला दिली जाणार आहे. एकूण तुमच्या मनातली भीती दूर करून या कॉलेजशी तुम्हाला एकरूप करण्याचा प्रयत्न या अभिक्रम प्रक्रियेतून म्हणजे इंडक्शन प्रोग्राम मधून तुमचा होईल. या 4 दिवसात एक मार्क्स म्हणजे एक क्रेडिट तुम्हाला मिळेल, तो वेगळं. आणि म्हणून 4ही दिवस यायचे आहे. जे आज तुमचे मित्र आज कॉलेजला आले नाहीत त्यांना सांगा की आपल्याला जाणं कंपल्शन आहे. आणि या 4 दिवसाच्या नंतर तुमचे क्लासेस सुद्धा रेग्युलर सुरू होणार आहेत. या इंडक्शन प्रोग्रामच्या नंतर इंग्रजीचे सर किंवा मराठीचे सर तुम्हाला घेऊन बसतील, आपल्या विषयाचा थोडक्यात तुम्हाला गोषवारा ते सांगतील. या 4 दिवसामध्ये कॉलेजची इत्तमभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि त्या विभागातील म्हणजे एक्सपर्ट कडून स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे, त्या विभागाचे सर तुम्हाला येतील, तुमच्याशी बोलतील, तुमच्याशी हितगुज साधतील. तुम्हाला हे पण माहित नसेल की तुमची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने होत आहे कॉलेजमध्ये. म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर त्या ऑफिसच्या बाहेर एक मशीन आहे, त्या मशीनला बायोमेट्रिक मशीन म्हणतात आणि त्या मशीनद्वारे तुमची उपस्थिती होणार आहे. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही कधी आले, किती वाजता आले, किती सेकंद होते तुम्ही आले तेव्हा कॉलेजला, आणि जाताना सुद्धा तुम्हाला तुमची हजेरी थंब लावून तिथं द्यायची. म्हणजे कॉलेज परिसरामध्ये तुम्ही किती वेळ उभे होते असं ते बायोमेट्रिक मशीन सांगत असते. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नाही, तर अशा छोट्या छोट्या आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी या इंडक्शन प्रोग्राम मधून 4 दिवस तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. तुमच्या मनात एखाद्या म्हणजे विषयाशी संबंधित किंवा एखाद्या कन्सेप्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही बोलायचे, ती शंका विचारायची आणि भ्यायचे तुमच्यासाठी होते. ही इमारत येथील प्रत्येक प्राध्यापक तुमच्यासाठी आहे. असं समजा की आम्ही तुमचे सेवक आहोत, तुमची सेवा करण्यासाठी आमची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून भीती मनातून काढा की आपल्याला आपण सरांशी बोलल्यानंतर सर ओरडतील, तसं काही नाहीये. आपलं कॉलेज हे एका कुटुंबासारखं कॉलेज आहे.
इथं काही दिवसानंतर तुम्ही रेग्युलर आल्यानंतर हे तुम्हाला माहित होईल की आपले सर आपल्याला पर्सनली ओळखतात, माझ्या नावानेशी ओळखतात आणि ते माझ्याशी बोलतात. मी जर त्यांच्याशी बोललो तर ते चांगला प्रतिसाद देतात. हा अनुभव तुम्हाला नक्की येईल. म्हणजे मी माझा अनुभव असा सांगतो की मी अकोल्याच्या फार मोठ्या म्हणजे कॉलेजमध्ये शिकलेलो. माझे 2 वर्ष त्या ठिकाणी मी MA केलं. 2 वर्ष शिकून झाल्यानंतरही मी सरांच्या परिचयाचा नव्हतो किंवा सर म्हणजे ते मला ओळखत नव्हतं. अशी अवस्था असते कॉलेजची. पण आपल्या कॉलेजचं तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. हळूहळू हे सगळं तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही कॉलेजला याल, क्लासेस कराल आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सरांसोबत तुम्ही बोला, निडरपणे बोला. सर तुम्हाला उत्तम प्रतिसाद देतील, तुमच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील आणि समस्या नक्कीच सोडवली जाईल. फक्त ती लिगल असली पाहिजे. कुठलीही समस्या घेऊन सरांकडे जाईल. तर या इंडक्शन प्रोग्रामचा हा जो पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवशी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BR तनपुरे सर तुम्हाला आपल्या कॉलेजची आणि युनिव्हर्सिटीची एक थेरॉटिकल माहिती देते. थेरॉटिकल शब्दप्रयोग मी यासाठी करत आहे की त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकली माहिती जाणून घ्यायची. प्रॅक्टिकली म्हणजे काय, सर तुम्हाला कॉलेजच्या संदर्भाने इतरभूत माहिती देतील आणि हा क्लास इथं संपल्यानंतर, हे सेशन इथून संपल्यानंतर या हॉलच्या बाहेर जाऊन मी तुमच्यासोबत असेल, वेदप्रकाश सर असतील, डॉक्टर BD पट्टेपादूर सर असतील आणि आपल्याला कॉलेजच्या या दोन्ही मजल्यांवर फिरायचं आहे. प्रत्येक रूम मध्ये फिरायचं आहे. आपल्याला जायचं आहे लायब्ररीमध्ये, आपल्याला जायचं आहे IPSC रूम मध्ये, आपल्याला जायचं आहे ऑफिस मध्ये, आपल्याला प्रिन्सिपल कॅबिन मध्ये जायचं आहे, आपल्याला जायचं आहे तुमची रीडिंग रूम कुठे आहे, या सगळ्या लेडीज कॉमन रूम कुठे आहे, त्या रूमची इतंभूत माहिती तुम्हाला दिली जाईल. आपलं खेळाचं ग्राउंड कोणतं आहे, आपलं स्टेज कोणतं आहे, या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिकली माहिती हे सेशन संपल्यानंतर कॉलेजच्या परिसरामध्ये पूर्ण आपण घेणार आहोत. आणि म्हणून तुमचा अधिक वेळ न घेता त्यानंतर उद्याचा एक शेड्यूल मी तुम्हाला सांगतो की उद्या खूप महत्त्वाचा शेड्यूल आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल की NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आपण अडॉप्ट केलेली आहे. यावर्षीपासून ते तुम्हाला लागू झालेली आहे. मग NEP म्हणजे काय, NEP मध्ये कोणकोणते विषय असतील, क्रेडिट बेस म्हणजे कसे आपल्याला क्रेडिट मिळवायचे आहे, तुमची परीक्षा पद्धती कशी असेल, पेपर किती मार्काचा असेल, इंटरनल किती मार्काचा आहे, थेअरीचा पेपर किती मार्काचा होईल, या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती तुम्हाला उद्या डॉक्टर वेदप्रकाश सर आणि डॉक्टर विलास गायकवाड सर देणार आहेत. उद्याचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरा दिवस जो 24 तारखेला तुम्हाला NSS, स्पोर्ट, कल्चरल, स्कॉलरशिप आणि लायब्ररी इत्यादी घटकांची माहिती दिली जाईल. आता NSS तुम्ही पहिल्यांदा ऐकत आहात, मला माहित आहे. उद्या तुम्हाला NSS म्हणजे काय ते कळेल. त्यानंतर स्पोर्ट म्हणजे खेळ, आपलं कॉलेज कोणकोणत्या खेळामध्ये पार्टिसिपेट करते आणि त्याचे तुम्ही कशा प्रकारे कॉलेजचे प्रतिनिधी बनू शकता, युनिव्हर्सिटी गेम मध्ये तुम्हाला कसं सहभागी होता येईल, या संदर्भाने डॉक्टर PJ गोटे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. कल्चरल मध्ये कॉलेजमध्ये वर्षभरात ज्या ज्या ऍक्टिव्हिटी होतात, जसं की गॅदरिंग असेल कॉलेजची, युनिव्हर्सिटीचा युथ फेस्टिवल असेल किंवा इतर कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझा या कार्यक्रमात सहभाग कसा असेल या अनुषंगाने तुम्हाला मी उद्या मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर स्कॉलरशिप आणि लायब्ररीच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला उद्या लायब्ररियन्स डॉक्टर RG बोंडे सर तुमच्याशी भेटतील, बोलतील तुम्हाला. त्यानंतर शेवटचा दिवस आपल्याला इन्फॉर्मेशन अबाउट करिअर काउन्सिलिंग सेल आणि कॉलेजमधील इतर सेल म्हणजे काय, समिती. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या समित्या काम करत असतात. त्यापैकी एक मुख्य समिती आहे करिअर काउन्सिलिंग सेल आणि इतरही काही समित्या आहेत. या समितीच्या अनुषंगाने तुम्हाला चौथ्या दिवशी मार्गदर्शन केलं जाईल आणि शेवटी असेल निरोप समारंभ. तसा 4 दिवसाचा हा इंडक्शन प्रोग्राम आहे. 4ही दिवस तुम्हाला हजर राहायचं आहे. थोड्या वेळाने तुमच्या डेस्कवर एक तुमची